काही गोष्टी मागितल्या त्या तर मिळाल्याच, पण काही गोष्टी न मागता मिळाल्या. आपण आपल्या कुटुंबासाठी जगतोच, पण आपण आता दुसऱ्यांसाठी सुद्धा जगायला हवं. दरवर्षी डेकोरेशनची जी काही संकल्पना असते ही शर्मिष्ठाची संकल्पना असते. बाप्पाने ही सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्या सृष्टीमध्ये प्राणी, माणसं सगळेजण आहेत आणि जर त्यांना आपण मदत केली तर बाप्पाच आपल्यावर खुश होईल. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली शर्मिष्ठा राऊत यांच्या घरी आणि गणपती विराजमान झालेत. 5 दिवसांचा गणपती आहे ताई, बरोबर? बरोबर. पण गणपतीची मूर्ती खूप छान आहे, स्पेशली डोळे बाप्पाचे. तर मूर्ती सिलेक्ट करताना काय थॉट्स होते आणि आता बाप्पा आलेत घरी, तर काय सांगाल त्याबद्दल? खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते 5 वर्ष 5 दिवस आणि त्यामुळे सतत असं एक वातावरण एक वेगळंच होऊन जातं. आणि कितीही त्यावेळेला आम्ही शूट करू दे किंवा तेजसचं काम असू दे, टुरिंग असू दे, काही म्हणजे इथल्या इथे मीटिंग असू दे, ऑफिस असू दे, तरीही कितीही काही झालं तरी आम्ही काही थकत नसतो. आम्ही अविरत काम करत असतो. ती एनर्जी कुठून येत असते आय डोंट नो, बट आय होप ती इथूनच येत असणार. त्यामुळे खूप एक वेगळं वातावरण, खूप प्रसन्न वातावरण असतं घरात. पण तुमच्या घरचा बाप्पा म्हटलं ना, अजून एका गोष्टीची उत्सुकता असते ती म्हणजे डेकोरेशन. लास्ट टाइम सुद्धा खूप छान होता आणि यावेळेस सुद्धा खूप छान आहे. स्पेशली मूर्ती खूप छान आहे यावर्षीची. तर तुम्ही काय सांगाल डेकोरेशनबद्दल? कुणाची आयडिया आहे ही इतकी छान? आता ही गोष्ट क्रिएटिव्ह आहे. क्रिएटिव्ह म्हटल्यावर शर्मिष्ठाशिवाय काही पर्याय नाही त्याला. तर ही बेसिकली दरवर्षी डेकोरेशनची जी काही संकल्पना असते ही शर्मिष्ठाची संकल्पना असते. मूर्तीच्या बाबतीत बोलायला गेलं तर जनरली आम्ही एकच आहेत, बोईन्सकर म्हणून एक आहेत ठाण्यामध्ये, त्यांच्याकडचीच आमची मूर्ती असते. आम्ही दरवर्षी गेल्यानंतर आजपर्यंत तरी असं झालेलं आहे की आम्हालाच एक दोन मूर्त्या आम्हाला दोघांनाही कॉमन आवडतात आणि मग त्यातनंच आम्ही जनरली सिलेक्ट करतो. पण त्याच्यानंतर मग त्याच्यावरती जे काही पितांबरचं त्यांचं कलर कॉम्बिनेशन आहे, त्या चौरंगाचं कलर कॉम्बिनेशन आहे, शर्मिष्ठा जनरली त्यांना सांगते आणि त्याप्रमाणे ते पूर्णपणे बनवून देतात. डेकोरेशन जे बघायला गेलं तर ह्यावेळेला आमचं वेल्वेट ब्लॉसम नावाचं वेल्वेट ब्लूम नावाचं आमचं एक मित्राची कंपनी आहे. त्यांनी मग आम्हाला मदत केली हे सगळं प्रिपरेशन वगैरे करून द्यायला. पण ह्याच्या मागे सगळी मेहनत ही शर्मिष्ठाची असते. आणि डेकोरेशनची फुलं सुद्धा खरी आहेत. तेच कारण म्हणजे एरवी असं असतं की प्लास्टिकची लावली जातात, पण खरी फुलं आहेत, ते पण 5 दिवसाच्या बाप्पासाठी. पण तुमच्या ज्या 2 मालिका आहेत आणि त्यासुद्धा खूप छान सुरत बाप्पाच्या कृपेने. पण तरीसुद्धा यावर्षी जर बाप्पाकडे काही मागायचं असेल दोघांनाही तर, किंवा ग्रेटफुलनेस असेल, तर काय सांगाल? काय मागाल बाप्पाकडे? सगळ्यात आधी तर मी थँक्यू म्हणेन की काही गोष्टी मागितल्या त्या तर मिळाल्याच, पण काही गोष्टी न मागता मिळाल्या. ते म्हणजे मी असं म्हणेन की एक उत्तम आयुष्य आणि एक सुदृढ आयुष्य हे मला काय, तेजसला काय, आम्हाला उत्तम रीतीने लाभतं आहे. आता फक्त एवढंच आहे की बाहेरचे जे काही सर्कमस्टन्सेस चाललेले आहेत, त्याच्यामुळे ज्या हेल्थवर परिणाम होत असतो किंवा खूप कामही बापाकडेच मागितले, त्यांनी ते खूप काम आम्हाला देऊन ठेवलं. तर बस त्यातून एक उत्तम मार्ग मिळू दे आणि दोघंही आम्ही सुदृढ राहू दे. आणि माझं कायम एक म्हणणं आहे बाप्पाला की मला किंवा तेजसला, आम्हाला पैशाच्या दृष्टीने मी असं म्हणेन की आमच्याकडे पैसा येऊ दे, जेणेकरून आम्ही दुसऱ्यांना मदत करू शकू. कारण जर स्वतःचं पोट भरलेलं नसेल तर आपण दुसऱ्याला काय मदत करणार, किंवा अर्धवट पोटाने दुसऱ्याला मदत करणं हे पण जरा विचित्र होऊन जातं. तर मला सतत असं वाटतं की भरपूर काम मिळू दे, त्याच्यातून खूप म्हणजे व्यवस्थित पैसा जनरेट होऊ दे, जेणेकरून मला प्राण्यांसाठी किंवा आम्हाला दोघांनाही, अनाथाश्रमातल्या मुलांसाठी, वृद्धाश्रमासाठी, यांच्यासाठी काही ना काहीतरी काम करता येईल. आणि त्याचीच सुरुवात आम्ही मागच्या वर्षी थोडीफार केली होती की आम्ही हे सांगतो बाप्पाच्या निमित्ताने की 5 दिवस येताना फळं, मिठाई, मोदक घेऊन येऊ नका, कारण ते तसेच पडलेले असतात. तुम्ही घरी प्रसाद केला आहे तो नक्कीच घेऊन या बाप्पासाठी. ती आपलं प्रेम असतं, ते त्यातून व्यक्त होतं, ते करा. पण त्याच्याऐवजी बाप्पाने ही सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्या सृष्टीमध्ये प्राणी, माणसं सगळेजण आहेत आणि जर त्यांना आपण मदत केली तर बाप्पाच आपल्यावर खुश होईल. तर इनडायरेक्टली तुम्ही तुमच्या कमाईतला एक छोटासा हिस्सा जो मोदक आणण्यात घालवणार आहात त्याच्याऐवजी, किंवा मिठाई आणवणार आहात त्याच्याऐवजी, तुम्ही वह्या, पुस्तकं जे आपण शाळांमध्ये किंवा अनाथाश्रमांमध्ये देऊ शकू, कॅट फूड, डॉग फूड
हे द्या, किंवा हे नाही मिळालं कुठे तर फळं मिठाई आणू नका, त्याच्याऐवजी 100 रुपये इथे पायाशी ठेवा. त्या 100 रुपयाचं आम्ही एकत्रीकरण करून डेफिनेटली शेल्टर्ससाठी किंवा अनाथाश्रमांसाठी काहीतरी करूच. खूप छान संकल्पना आहे ही आणि दरवर्षी असते. पण ना ही संकल्पना इतकी छान आहे, इतकीच मला विचारायला आवडेल की कधी सुचली किंवा असं कधी वाटलं की इतकं सगळं आहे तर आपण सुद्धा हे केलं पाहिजे. तर बेसिकली आमचाच एक मित्र आहे अमोल सलगर म्हणून, त्याच्याकडे तो काही वर्षांपासनं फक्त म्हणजे मुलांसाठी वह्या पुस्तकं वगैरे हा उपक्रम तो राबवतोच आहे. पण मग आम्ही त्याच्यामध्ये जनरली ॲडिशन केली की वह्या पुस्तकं वगैरे मुलांसाठी वगैरे अनाथाश्रमामध्ये मुलांचं देऊयाच, पण त्याबरोबर बिईंग अ पेट लवर आम्ही भरपूर करतो. शर्मिष्ठा तर प्रचंड करते पेट्ससाठी वगैरे, ॲनिमल्ससाठी वगैरे. तर NGOजला भरपूर ती कनेक्टेड आहे. तर मग तिने विचार केला की आपण ॲनिमल्ससाठी पण काहीतरी करूया, म्हणून हे डॉग फूड, कॅट फूड हे जे आहे ते आम्ही ॲड ऑन केलं त्याच्यामध्ये. खूप छान संकल्पना आहे आणि मे बी म्हणूनच बाप्पाचा आशीर्वाद आहे तुम्हा दोघांवर. इतक्या छान तुमचे प्रोजेक्ट सुरू आहेत, ते प्रेक्षकांनाही फार आवडतात. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेत नाही तुमचा, खूप छान वाटलं गप्पा मारून. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हेच सांगेन की थोडं सेन्समध्ये राहा. जे काही आजच्या तारखेला सगळ्या घडामोडी घडता आहेत त्याप्रमाणे थोडं सेन्समध्ये राहा कोणतीही गोष्ट करताना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक सोशल म्हणजे पार्ट आहोत, तर त्याप्रमाणे आपण आपला विचार करताना आपण सोशली पण जसं तुम्हाला ज्याप्रमाणे करता येईल तसं आम्ही हेच नाही म्हणत की वह्या पुस्तकं मुलांना द्या किंवा पेट्सना द्या, अनाथ आश्रम आहेत किंवा एक रस्त्यावरती नॉर्मल वृद्ध चालले आहेत त्यांनाही जरा सांभाळून हात देणं ही एक आपली सोशल टास्क आहे, ती आपण करूया. तर हेच माझं म्हणणं आहे की आपण स्वतःसाठी करतोच, आपण दुसऱ्यांसाठी पण थोडंफार काहीतरी करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच ताई. तुला काय सांगायचं जातं आता? नाही, मलाही हेच सांगायचं आहे. यातच मी ॲड ऑन करेन की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपली काही जबाबदारी आहे आणि आपण आपल्या कुटुंबासाठी जगतोच, पण आपण आता दुसऱ्यांसाठी सुद्धा जगायला हवं. आणि त्यासाठी ज्या माध्यमातून तुम्हाला समोरच्यांना मदत करता येईल त्या माध्यमातून करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आत्ता जे काही बाहेर वातावरण चालू आहे, ज्या पद्धतीने मुलींवर अत्याचार होत आहेत किंवा काही गोष्टी घडत आहेत, तर त्यासाठी सतर्क राहा. ते तिथे समोर बसलेलं मूल आपलं नाही आहे, म्हणून आपण आपण म्हणूया त्या सगळ्या गोष्टीत त्या फंदात पडूया नको असा विचार न करतात. तेही मूल आपलंच आहे, शेजारचं मूल पण आपलंच आहे असा विचार करून तिथे त्यांना मदत करायला जा. नक्कीच मला असं वाटतं की जेव्हा पूजा अर्चा करून तर बाप्पाला खुश होईलच बाप्पा, नो डाऊट. पण जर आपण माणसांची, प्राण्यांची मदत केली तर बाप्पा मला असं वाटतं जास्त खुश होईल. त्यामुळे आमची टॅगलाईनसुद्धा अशीच आहे की माणसांसाठी आणि माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी काहीतरी करूया आणि बाप्पाला खुश करूया. खूप अचूक अशी टॅगलाईन आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुम्हाला दोघांनाही भेटून. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.